तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिका खूपच रंजक वळणावरती आलेली आहे. मुळातच आता मात्र इकडे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. बारशाच्या दिवसाला वल्लरीचं भांडं सुद्धा फुटणार आहे. इकडे आपण पाहतोय की अर्णव आता ईश्वरी ज्या वेळेला बाळाला घेऊन आहे तेव्हा तिकडे येतो आणि तोंडाला आता खूप सारी पावडर लागते आणि त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांची गडबड असते आणि त्यामध्ये अर्णव पडणार तितक्यात ईश्वरी त्याला आता सावरते. बरं, हे सगळं होत असताना बाळ आता ढसाढसा रडायला लागतं. त्यावरती मग आता चिडलेली सांगायला लागते, ईश्वरी हे सगळं तुमच्यामुळे घडलंय. म्हणजे तुम्ही जोराजोरात ओरडायला लागलात ना म्हणून बाळ घाबरलं आणि बाळाला ती जवळ घेते. इकडे तोपर्यंत अंजलीची धुसफूस चालू असते आणि ती आता म्हणत असते, काय चाललंय काय ह्यांचं. म्हणजे आता हे लोक बाळावरती खूपच अधिकार गाजवायला लागलेले आहेत. काय गरज काय पडली यांना बाळावरती अधिकार गाजवायची असं म्हणत मात्र आता हे सगळं चालू असताना लगेचच तिला आता सांगायला लागतो तो म्हणजे राजेश, अगं जाऊ दे, ते बाळावरती खूप प्रेम करतात आणि म्हणूनच मामा मामी आहेत ना ते बाळाचे अधिकार गाजवला तर काय झालं. तितक्यात तिकडे आता ईश्वरी बाळाला घेऊन येते आणि त्यावरती अंजली तिला म्हणते, किती वेळ झाला, इतका वेळ ठेवतात का. यावरती आता ईश्वरी सांगते, हळू, बाळ झोपलंय. असं म्हटल्यावरती मग आता अंजली सांगायला लागते, ठेव तिकडे आणि झोपलेल्या बाळाला बघू नकोस, नजर लागते. असं म्हटल्यावरती ती म्हणते, ताई अहो असं काय करताय, आपल्याच माणसांची नजर काही लागत नसते. यावरती मग लगेचच इकडे आता सांगायला लागते ती म्हणजे इकडे अंजली की असू दे, मला जास्तच समजतं यातलं. इकडे तोपर्यंत मुद्दामच वल्लरी आकाशला बोलत आहे, बोल ना काय झालंय. म्हणजे आता हे बरं दिसतं का. ती नम्रता साखरपुडा झालेला असताना त्या परपुरुषाच्या बरोबरीने जाते, हे बरोबर आहे का. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, कुठच्या जगात वावरतेस तू, काय करतेस तू, तुला साधं कळत नाहीये का. हल्लीच्या युगामध्ये हे असं काही नाहीये, तो तिचा मित्र आहे फक्त. यावरती आता वल्लरी चिडते, तिला तर हातामध्ये एक आता कोलीतच मिळालेला आहे. वल्लरी चांगलीच चिडते आणि वल्लरी आता मात्र विचार करायला लागते, चला बरंच झालं. म्हणजे आता खरं सांगायचं तर आकाश आणि नम्रता यांना वेगळं करण्यासाठी वल्लरीच्या हातामध्ये आता मात्र आयतं कोलीत सापडलेलं असतं. बरं, हे सगळं होत असताना मग आता वल्लरी सांगायला लागते, मुळातच या सगळ्यामध्ये आता तिच्या आई वडिलांना कळतच नाहीये का. आई वडिलांना कळत नाहीये का की म्हणजे एक तरणीताठी आता मुलगी आपल्या घरात असताना मुळातच या सगळ्यामध्ये तिला घरात का आणायचं त्या मुलाला. इकडे आता आकाशच्या डोक्यामध्ये ती मुद्दामच हे सगळं टाकते जेणेकरून आकाश या सगळ्यामध्ये विचार करत बसेल आणि त्याला आता संशयाचं बीज निर्माण होईल. इकडे तोपर्यंत मात्र आता चालू आहे ते म्हणजे घरामध्ये बारशाची तयारी, छानपैकी बारशाची तयारी चालू आहे आणि त्याच वेळेला राजेश आता सांगत आहे, खरं तर मला काहीतरी काम सांगा की. यावरती मामा आता म्हणतोय, कसं आहे ना, म्हणजे तुम्हाला काहीतरी कामं सांगायची आणि तुम्ही आता ती कामं विसरायची असं होईल की. आणि त्यावरती आजी म्हणते, काय चाललंय, कसली थट्टा मस्करी करतोयस तू. यावरती आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे राजेश की ठीक आहे, म्हणजे कसं आहे ना, माझी थट्टा मस्करी म्हणजे माझा जो काही आजारपण आहे ना त्याच्यामध्ये थट्टा मस्करीचा विषय झाला तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे एका पॉइंटला का होईना, पण आता ही थट्टा मस्करी मुळातच माझ्या आजारपणामुळे झाली, मला आनंदच आहे असं तो म्हणतोय. इकडे तोपर्यंत सगळेजण बारशाची तयारी करतायत. अर्णव आणि ईश्वरी सगळं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करतायत. छानपैकी आता डेकोरेशन लावलं गेलेलं आहे. इकडे तोपर्यंत शुभू आपल्या रूम मध्ये आहे आणि शुभू रूम मध्ये विचार करतोय, यार शुभू, अरे तू वेळीच जर का आपलं प्रेम व्यक्त केलं असतंस तर ही वेळ आली नसती. खरं तर आता मात्र तो नम्रतावरती प्रेम करत असतो. त्याने नम्रतासाठी खूप साऱ्या चिठ्ठ्या लिहिलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये नमू चॉकलेटला आणि तुझा स्वीट हा मला एकदम सेम वाटतो, मला आयुष्यभर तुझ्यासोबत चॉकलेट शेअर करायला आवडेल, असे अनेक लेटर त्यांनी आता नम्रताला लिहिलेले असतात. पण नम्रताला हे लेटर लिहून तो तिच्यापर्यंत ते आता देऊ शकत नसतो आणि त्यामुळे त्याला ती खंत वाटत असते. आणि त्याच वेळेला सुप्रिया इकडे चहाचा आधण ठेवते आणि तो चहा घेऊन ती आता चाललेली आहे ते म्हणजे इकडे आता शुभूला द्यायला. पण त्याच वेळेला त्याच्या हातातून सगळे लेटर खाली पडलेत आणि नेमकी तिकडे आता सुप्रिया पोहोचले. सुप्रिया पोहोचल्यावरती आता शुभू जरा गडबडलाय, पण दुसऱ्याच सेकंदाला सुप्रिया म्हणते, काय काय रे,
काय झालं असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो, नाही काही नाहीये. त्याने लेटर उचलून ते आता सगळे बेडच्या खाली ठेवलेले असतात. त्यामुळे तो आता सुप्रिया गेल्यावरती सगळे लेटर उघडून पाहतो. इकडे तोपर्यंत छानपैकी तयारी चालू आहे आणि आता बाळाचं नाव कुणी ठेवायचं याच्या चिठ्ठ्या टाकल्यात. घरातल्या प्रत्येक व्यक्तींच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्यात की बाळाचं नाव कुणी ठेवायचं, काय ठेवायचं. आणि त्याच वेळेला बाळाचं नाव ठेवण्यासाठी अंजली मी आता चिठ्ठी उचलले तर मामा मामीचं म्हणजे ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं नाव आल्यावरती तिचा चेहरा मात्र पडलाय. पण घरातले सगळे मात्र खूपच खुश आहेत. घरातल्या सगळ्यांनी आता या सगळ्याला सहमती दाखवलेली आहे. बरं, हे सगळं होत आणि सगळेजण म्हणायला लागतात, वा मामा मामीचं प्रेम तर जिंक. आणि त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी या दोघांना आता मात्र नाव ठेवण्यात मान मिळाला असल्या कारणाने सगळेजण त्यांना आता बारशाला नाव ठेवायला सांगण्यासाठी आता येतात. आणि त्यानंतर बारसं इकडे सुरू होतं. इकडे तोपर्यंत निघालेली आहे ती म्हणजे सुप्रिया ज्या वेळेला बारशाला जायला निघाले ती आता नम्रताला सांगते की चल बारशाला, आता इकडे तू येतेस ना. यावरती नम्रता म्हणते, नाही आई, मला एकदा तरी फोन करून आकाशने सांगितलंय का की तू बारशाला ये म्हणून. यावरती ती सांगते, मग कालच्या दिवसाला तो कशासाठी इकडे आला होता? कालच्या दिवसाला त्याने इथे येण्याचं कारणच काय? तो त्याच कारणासाठी तर आला होता ना, तुला आणि सगळ्यांना आमंत्रण द्यायला. मग काल तो गेल्यानंतर तू आता एकदा त्याला कॉल तरी केलास का? त्याला एकदा कॉल करून तू आता बोललीस तरी का? काय माहिती, तुला फोनवरतीच त्याने आमंत्रण दिलं असतं. ती सांगते, नाही, तसंही कुणालाही वाटत नाहीये की मी आता तिकडे यावं, तर मी कशाला येऊ? मी नाही येत आहे, तेच आपल्यासाठी बरं असेल. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, ठीक आहे, तू जर का जाणार नसशील तर मी सुद्धा जाणार नाहीये. मला सुद्धा जाण्याची काहीच गरज पडलेली नाहीये. असं म्हटल्यावरती मग ती म्हणते, ठीक आहे, चल येते मी, पण तू एक काम कर, तू काहीतरी चांगली साडी नेस. ही साडी नको नेसूस, मस्तपैकी साडी नेस आणि त्यानंतर मग आता आपण जाऊया. असं म्हटल्यावरती ती आता चिडते आणि काही नाही, काही गरज नाहीये, आपण जसे आहोत ना तसंच राहायचं आहे, काही गरज नाहीये आता आपण बदलण्याची. लक्षात घे, काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये मात्र आता आपण आहोत तसेच राहायचं आणि आपल्या राहणीमानावरती काहीही नसतं. असं म्हणत असताना ती सांगते, ठीक आहे, मी तयार होते. इकडे तोपर्यंत अर्णव आणि ईश्वरी यांनी आता बारशाची इतकी जय्यत तयारी केली आणि आता त्यांना या सगळ्यामध्ये मुळातच खूप आनंद होतोय की आपल्याला नाव ठेवायला मिळालेलं आहे. आणि त्यानंतर मग आता अर्णव सांगतोय, मिस इंदोर, म्हणजे कसं बाळाचं नाव ठेवायचं? यावरती आता इकडे सांगायला लागते ईश्वरी, ते काही नाहीये, मस्त एकदम गाजावाजा झाला पाहिजे. त्यावरती अर्णव म्हणतो, काय मग मिरवणूक काढायची का? त्यावरती ती म्हणते, सर अहो कोण बोललं मिरवणूक काढायची? तुमचं तर काही पण असतं. यावरती तो म्हणतो, अगं तू तर आत्ता म्हटलीस ना की गाजावाजा करायचा, मग काय अनाउन्समेंट करायची का? यावरती ती म्हणते, सर तुम्हाला कळतच नाहीये, शब्दशः या गोष्टीचा पटकन अर्थ घेता. अहो काहीतरी तडकतं भडकतं करायला पाहिजे. यावरती तो म्हणतो, आत्ता काही तडकतं भडकतं करायला आपल्याला वेळ नाहीये, आत्ता लगेच 2 मिनिटात बारसं आहे आणि आत्ता काय आपण करायचंय? असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे आता सांगायला लागते ईश्वरी, चला काहीतरी तडकतं भडकतंच करायला पाहिजे. इकडे तोपर्यंत वल्लरी हे सगळं ऐकत आहे आणि वल्लरी हे सगळं ऐकत असताना मग मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे वल्लरी हे सगळं ऐकतीये आणि ती विचार करते, तडकतं भडकतं तर आता मीच करणार आहे, मीच या सगळ्यामध्ये काहीतरी तडकतं भडकतं करेन आणि त्याच वेळेला गप्प बसेन असा ती विचार करते आहे. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता अर्णव ईश्वरी दोघं जण बोलत असताना वल्लरी बाहेर येते आणि ठीक आहे, आता माझी टाईम आलेली आहे. आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा दॅट इज दॅट असं म्हणत ती कॉल करते आणि कॉल करून सांगते, ठीक आहे, तुला जे काही सांगितलंय ते आता काम सुरू करायला काही हरकत नाही, चला करा काम सुरू. असं म्हणत ती आता काम सुरू करायला सांगते. पण त्याच वेळेला इकडे आता काम म्हणजे हे असं काम असतं की याच्यामध्ये आता मात्र इकडे शुभूला मारण्याचा डाव केलेला असतो, शुभूला हल्ला करण्याचा डाव केलेला असतो. इकडे शुभू निघालेला आहे आणि तो म्हणतो, चला तुम्हाला सोडायचं आहे का? यावरती ती म्हणते, नाही, आम्ही बारशाला निघालोय, ही आली ना नम्रता की आम्ही निघू. नम्रता खूपच सुंदर तयार होऊन आलेली असते आणि ती म्हणते, शुभू कशी दिसते मी? यावरती तो म्हणतो, म्हणजे तो तिकडे बघून तर एकदम फ्लॅट झालेला असतो. तिला आता बघून त्याला काय कॉम्प्लिमेंट देऊ आणि काय नको असं आता झालेलं असताना मुळातच तो आता तसं दाखवत नाही आणि ती सांगते, शुभू म्हणूनच तुला ना कोणती मुलगी पसंतच करत नाहीये. म्हणजे कसं आहे, तुला ना
कोणाची तारीफच करता येत नाहीये. असं असेल तर तुला कोणती मुलगी पसंत करणार आहे शुभू? त्यावरती सुप्रिया चिडते आणि झालं तुमच्या दोघांचं. आता हे वादाविवाद आहेत ना, हे पहिले बाजूला ठेवा. तुम्ही दोघं जण एकदा का सुटलात ना, इतके इतके बोलताना एकमेकांना, पाच झालं. मला तुमच्या दोघांच्या या भांडणामध्ये अजिबात पडायचं नाहीये असं म्हणत मग आता लगेचच इकडे बोलत असताना अचानकपणे गुंड तिकडे आलेत. गुंड तिकडे आल्यावरती ताबडतोब आता इकडे गुंड सांगायला लागतायत की म्हणजे शुभंकर कुठे आहे असं म्हटल्यावरती मग तो म्हणतो काय काम काय आहे, आणि शुभंकर त्यांना असं सामोरं जातो. ज्या वेळेला शुभंकर त्यांना सामोरं जातोय आणि त्यावेळेला मग आता इकडे लगेचच ते सांगायला लागतायत काय रे शाण्या असं म्हणत ते त्याच्यावरती आता मात्र वार करायला लागतायत आणि त्याला दे दन मारायला लागतायत. आणि त्याच वेळेला शुभंकर त्यांना आता म्हणजे प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतोय. ह्या दोघींना तर कळतच नाहीये की अचानकपणे हे झालं काय, शुभंकरवरती हल्ला करायची यांना गरजच काय पडली असं म्हणत त्या दोघे सुद्धा त्याला सोडवण्यासाठी पुढे पुढे येत आहेत आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ती लोक काही ऐकत नाहीयेत. ती आता शुभंकरला बेदम मार देत आहेत. वल्लरीने त्या माणसांना पाठवलेलं असतं जेणेकरून शुभंकरला या सगळ्यामध्ये त्रास देऊन मुळातच मात्र आता हे सगळं कारस्थान तिचं असतं, जेणेकरून आता ह्या बारशाला यायला नको आणि बारशाला आल्या नाहीत तर आता आपलं भांड फुटणार नाहीये. शुभंकर बेशुद्ध पडलाय हे बघून ती माणसं निघून जातात. त्यानंतर नम्रता आणि सुप्रिया शुभंकरला उठवण्याचा प्रयत्न करतात पण शुभंकर बेशुद्ध आहे. त्याला हॉस्पिटलला नेण्याची गरज वाटल्यावरती दोघी जणी लगेचच रिक्षा बोलवतात आणि रिक्षेमध्ये त्याला टाकतात आणि त्याला घेऊन चाललेले असतात. इकडे बारशाची तयारी चालली आहे. ईश्वरी अर्णवला सांगत आहे काय हो म्हणजे आई आणि बाकी सगळे आले नाहीत, तुम्ही एकदा कॉल करून बघा. इकडे तोपर्यंत बाळाला तयार होऊन घेऊन आता आलेली आहे ती म्हणजे अंजली बाळाला तयार होऊन घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर मग आता सगळेजण छानपैकी फोटो क्लिक करत आहेत. तोपर्यंत मग आता अर्णव इकडे फोन लावायला काढतोय आणि त्याच वेळेला आता बारसं सुरू झालेलं आहे. बारसं सुरू झाल्यावरती ईश्वरी आता सगळ्यात पहिले औक्षण करण्यासाठी किंवा आरती करण्यासाठी येते. पण त्याच वेळेला इकडे आता लगेचच तिला थांबवण्यासाठी अंजली काहीतरी बोलणार तितक्यात आजी तिला दटावते आणि चार लोकात तमाशा नको असं म्हणायला लागते. मग ईश्वरीलाच पहिला मान मिळतो. ईश्वरी छानपैकी औक्षण करते. मग वल्लरी येते. एक बायका येतात. सगळेजण आता औक्षण करायला लागतात. ईश्वरी म्हणते काय फोन लावलात का? त्यावरती तो म्हणतो नाही लावतो मी फोन. इकडे आता अर्णव फोन लावतोय. तोपर्यंत नम्रता सुद्धा आता कॉल करत आहे तो म्हणजे आकाशला. यावरती लगेचच आता इकडे सुप्रिया म्हणते काय कोणाला कॉल करतेस? यावरती नम्रता सांगते अगं आकाशनं सांगते की काय प्रॉब्लेम झालाय ते. यावरती ती म्हणते नको अगं त्यांच्या घरामध्ये बारसं चालू आहे, कशाला त्यांना डिस्टर्ब करतेस तू त्यांना डिस्टर्ब करू नकोस. हे बघ एक काम कर तू या सगळ्यामध्ये आता नंतर आपण सांगू त्यांना काय सांगायचं ते असं म्हटल्यावरती मुळातच मात्र आता इकडे तितक्यात आकाशचा कॉल आलाय. आकाशचा कॉल आल्यावरती आकाश आता सांगायला लागतो की हॅलो. त्यावरती ती म्हणते काही नाही आम्ही निघालोयच, थोड्याच वेळामध्ये आम्ही आता येऊ असं म्हटल्यावरती मग मुळातच हे सगळं झाल्यावरती तो फोन ठेवून देतो. इकडे बारसं सुरू झालंय. छानपैकी पाळण्यात घालायचंय आणि तो मान ईश्वरीला मिळाल्याने ईश्वरी आता गोपाळ घ्या हे सगळं करत आहे आणि त्यानंतर सगळेजण छानपैकी इकडे बाळाचं नाव ठेवण्याची वाट पाहत आहेत. ईश्वरीने सुंदरपैकी बाळाचं नाव आता ठेवलंय आणि त्यानंतर मग आता सगळेजण बारसं एन्जॉय करतायत. वल्लरी खूपच खुश आहे. मुळातच वल्लरीला आता मात्र या सगळ्यामध्ये छानपैकी हे मिळालेलं आहे की जेणेकरून वल्लरीला आता हे लोक घरी येणारच नाहीत याची आता छानपैकी तिने व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि त्याच वेळेला वल्लरीने दुसरी पण व्यवस्था केली की सुप्रिया इकडे यायला कायमची इकडे यायला बंद झाली पाहिजे आणि त्यासाठी वल्लरीने सगळ्यांना फोटो वाटलेत आणि सगळेजण ईश्वरीवरती चिडलेत. तुझ्या आईमुळे माझी आई गेली, अंजलीला तर काय कारणच पाहिजे. आजी पण आता चिडले की माझ्या मुलीला तुझ्या आईने संपवलं, त्या मुलीला मी या घरात ठेवणार नाही आणि तिला हकलवून लावत असताना अर्णव मात्र ईश्वरीची ठामपणे बाजू घेऊन उभा आहे. आणि आता पुढील भागामध्ये अर्णव वल्लरीचं कारस्थान कसं उघडकीला आणणार पाहणं रंजक ठरणार.